गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरात गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. आज आपण शंकराचार्यांच्या एका स्तोत्राचा अर्थ अभ्यास करणार आहे आणि ते तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. चरपट पंजरिका स्तोत्र. अर्थ पण माहित आहे सगळ्यांना. अर्थ माहित आहे. आज आपण अर्थ अतिशय सुंदर आहे. शंकराचार्यांनी बरीच स्तोत्र लिहिलेली आहे. त्यात हे जास्त सगळ्यांना लोकप्रिय आहे, चरपट पंजरिका स्तोत्र. तर हे एकदा काय झालं, शंकराचार्य नेहमीच फिरत असत गावोगावी. आपल्या हिंदू धर्म प्रचारासाठी ते फिरत असत. ते काशीस गेले होते तेव्हा पहाटे स्नानासाठी गंगेला गेले आणि गंगेला जात असताना त्यांच्या कानावर डुक्रम डुक्रम असं कोणीतरी घोकतंय असा आवाज आला. इकडे इकडे त्यांनी पाहिलं तर एक वृद्ध गृहस्थ व्याकरण शास्त्राचा अभ्यास करत होते आणि आचार्य त्यांच्याजवळ जाऊन म्हणाले, अहो तुम्ही एवढे वृद्ध झाला आहात, मग आता व्याकरण शास्त्राचा अभ्यास करून तुम्ही काय करणार आहात? आत्ता हे पाठ करायला तुम्हाला काही गरज आहे का? त्यापेक्षा तुम्ही गोविंदाचं नाव घ्या ना. अर्थातच गोविंद म्हणजे काय तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. आणि गो म्हणजे इंद्रिय, त्यांचा स्वामी गोविंद, तर त्याचं नाव घ्या असं आचार्य त्याला म्हणाले. आणि कळवळून त्यांनी उपदेश जो त्या वृद्ध माणसाला केला, त्या उपदेशाचंच नाव चरपट पंजरिका आहे. आणि ती स्तुती केलेली आहे, भगवंताची स्तुती केली आहे, कृष्णाची स्तुती केली आहे, गोविंदाची स्तुती केली आहे, म्हणून त्याला स्तोत्र म्हटलं. स्तोत्र याचा अर्थच स्तुती करणं, म्हणून त्याला स्तोत्र म्हटलं. आणि चरपट म्हणजे खमंग आणि पंजरी म्हणजे खाद्य, असा सुंदर अर्थ आहे बघा. खमंग खाद्य असं या स्तोत्राचं नाव आहे. मग खमंग खाद्य काय आहे त्याचाच अर्थ आपण बघणार आहोत. मी एक एक कडवं तुम्हाला म्हणून दाखवेन आणि त्याचा अर्थ लगेचच सांगेन. आता हे जे स्तोत्र आहे ते भक्ती मार्गावरचं स्तोत्र आहे. भक्ती केली पाहिजे लोकांनी, त्यासाठी शंकराचार्यांनी हे स्तोत्र आणि खूपच प्रसिद्ध झालं. एक तर त्याला खूप छान गेयता पण आहे. आपण ही ओळ तुम्ही सगळ्यांनी म्हटली तरी हरकत नाही. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. परत एकदा म्हणते, भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. प्राप्ते सन्निहिते मरणे नहि नहि रक्षति डुक्रम करणे. प्राप्ते सन्निहिते मरणे नहि नहि रक्षति डुक्रम करणे. आता डुक्रम म्हणजे काय तर पाठ करणे, गोकमपट्टी करणे असा त्याचा अर्थ आहे. तर मरण जवळ आल्या असताना सुद्धा पाठांतर वगैरेच्या भानगडीत पडू नका असं आचार्य सांगतायत. आणि त्याऐवजी भज गोविंदम म्हणजे गोविंदाला भज, त्याला शरण जा, त्याचा आश्रय घे, गोविंदाचा आश्रय घे आणि तोच तुला त्यातून सोडवील. कशातून सोडवील तर मरणाच्या ज्या यातना असतात, सहज मरण यावं. आपण बघतो अनेक लोकांना किती दिवस, मी तर
म्हणजे माझ्याकडे एक विद्यार्थी शाळिग्राम म्हणून होते, माधव शाळिग्राम, 17 साली शिकत होते आणि त्यांना ते अचानक कोमात गेले. 3 वर्ष ते कोमात होते. काय यातना म्हणजे त्या व्यक्तीला सुद्धा समजत नव्हत्या, पण घरातले माणसं जी होती त्यांनाही त्रास आणि जीव सुटत नव्हता. म्हणून आचार्यांनी हा उपदेश केला आहे. अर्थातच वय 70च्या पुढे, म्हणजे ते वय नक्कीच गोविंदाचं भजन करण्याचंच होतं. म्हणून आचार्य म्हणतात, अरे तुला मरण सहज होण्यासाठी तू गोविंदाचा जप कर, त्याचा आश्रय घे, त्याला शरण जा. आणि हे काय आहे? ध्रुवपद आहे. आता पहिलं कडवं काय? दिननं विरजनी सायं प्रातः शिशिरवसन्तौ पुनरायात काल क्रीडति गच्छत्यायु तदपि न मुञ्चत्याशावायु भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते प्राप्ते सन्निहिते मरणे नहि रक्षति दुःकृङ्करणे. तर ह्या पहिल्या कडव्याचा अर्थ असा आहे, दिनम अपि रजनी सायं प्रात शिशिर वसंत पुनरायात. म्हणजे हे जे चक्र आहे, सृष्टीचं जे चक्र आहे की दिवस होणे, रात्र होणे, पुन्हा दिवस होणे, ऋतू बदलणे, शिशिर आला की वसंत येतो, वसंत आला की पुन्हा ग्रीष्म येतो, जे काही आहे. तर शिशिर आणि वसंत ऋतू हे जर सगळे क्रमाक्रमाने येतात, त्यांचं कालचक्र नित्य फिरत आहे आणि आयुष्य मात्र आपलं निघून जात आहे. कारण दिवस येणार जाणार, रात्र येणार जाणार, ऋतू येणार आणि जाणार. आपण काय करतोय? दिवस असेच निघून जातात. तर हे आशा जी असते माणसाच्या जीवनाची, ती काही आपल्याला सुटत नाही. म्हणून त्याकरता तू काय कर? भज गोविंद भज गोविंद भज गोविंद मूढमते. आता दुसऱ्या कडव्यात ते काय म्हणतात? अग्रे वन्नी पृष्ठे भानु रात्रौ चुबुक समर्पित जानु करतल भिक्षा तरुतल वास तदपि न मुञ्चत्याशापाश भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते प्राप्ते सन्निहिते मरणे नहि रक्षति दुःकृङ्करणे. अग्रे वन्नी, थंडी घालवण्याकरता पूर्वीच्या काळी असंच असायचं की नाही, शेकोटी पेटवायचे. म्हणजे पुढे अग्नी, थंडी घालवण्याकरता पुढे विस्त आणि पाठीवर सूर्याचं किरण. रात्रीच्या वेळी म्हणजे हा म्हातारा मनुष्य कसा वागत होता, तर रात्रीच्या वेळी गुडघ्यात हनुवटी खुपसून कशी बशी तो ऊब निर्माण करायचा. कारण त्याला काहीच आधार नसतो, घर नाही, दार नाही, असं एका झाडाखाली बसूनच असे ते दिवस कंठत असत. तर मग आणि दारिद्र्य खूप होतं. त्या वृद्ध माणसाचं दारिद्र्य इतकं होतं की राहायला सुद्धा घर नाही, अंगावर जेमतेम 2 कपडे. तर हातावर भिक्षा आणि झाडाखाली मुक्काम, अशा स्थितीत देखील मानवाची आशा काही सुटत नाही. म्हणून तो आशेवरच जगतो. म्हणून मूर्खा, तू गोविंदाला भज, तू गोविंदाला भज. यावत वित्तोपार्जन सक्तः तावत निज परिवारो रक्तः पश्चात् धावति जर देहे वार्ता पृच्छति कोऽपि न गेहे भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते प्राप्ते सन्निहिते मरणे नहि रक्षति दुःकृङ्करणे. काय? यावत वित्तोपार्जन सक्तः, जोपर्यंत माणूस पैसा मिळवत असतो तोवर घरातली सर्व मंडळी त्याच्यावर प्रेम करतात, त्याच्याशी प्रेमाने वागतात. म्हातारपणी अंग जर्जर होतं आणि मग त्याची घरामध्ये कोणी विचारपूस सुद्धा करत नाही. अशी परिस्थिती जर असते, माहीत आहे,
तर तू गोविंदाला भज ना, त्याला भजल्यावर तो तुझं रक्षण सर्व दृष्टीने करेल. म्हणून भज गोविंदं भज गोविंदं भज गोविंदं मूढमते. जटिलो मुण्डीरुञ्चितकेश काशाम्बर बहुकृत्वेष पश्यन्नपि च न पश्यति मूढ उदरनिमित्त बहुकृतवेष. भज गोविंदं भज गोविंदं भज गोविंदं मूढमते. प्राप्ते सन्निहिते मरणे नहि नहि रक्षितुं करणे. जटिलो मुंडी म्हणजे मानव कधी कधी जटा वाढवतो, म्हणजे त्या काळाचं वर्णन आहे बरं का. आणि अजूनही आपल्याला बघायला मिळतं, पोट भरण्याकरता लोक काही वेश परिधान करतात, गावोगावी हिंडतात आणि त्या वेशभूषेवरून असं वाटतं हा कोणीतरी साधू आला आहे वाटतं. म्हणून मानव कधी जटा वाढवतो, कधी मुंडण करतो, कधी केस उपटून टाकतो, कधी भगवे वस्त्र घालतो आणि मग अशा प्रकारे पोट भरण्याकरता नाना उपाय तो करतो. हे सारं फसव आहे. त्यापेक्षा हे फसव असून सुद्धा तो ते करत असतो. मग त्यापेक्षा भज गोविंदं भज गोविंदं भज गोविंदं मूढमते. तू गोविंदाचा आश्रय कर. पुढच्या कडव्यात म्हणतात भगवद्गीता किंचित गीता गंगा जल लवण कणिका कणिका पीता सकृद प्रियस्य मुरारी समर्चा तस्य यमः किं कुरुते चर्चा. भज गोविंदं भज गोविंदं भज गोविंदं मूढमते. प्राप्ते सन्निहिते मरणे नहि नहि रक्षति दुःखं करणे. आता फार सुंदर आहे बरं का हे. आता काही ज्येष्ठ महिला आहेत, त्यांना या वयात नाही गीता पाठ करायला जमत की नाही. तर इथे आचार्य म्हणतात की श्रद्धेने भगवद्गीता थोडी जरी तुम्ही वाचली, फक्त श्रद्धेने वाचा, स्पर्श सुद्धा श्रद्धेने करा. भगवद्गीतेचं पुस्तक हातात घेऊन त्याला श्रद्धेने स्पर्श करा की याच्यात भगवंत आहेत. आणि थोडी जरी तुम्ही वाचली आणि गंगा जलाचा एक थेंब जरी तुम्ही श्रद्धेने प्रेमपूर्वक ग्रहण केला तरी श्रीहरीची पूजा केल्यासारखं आहे. आणि एवढं जरी केलं तरी यम देखील तुमच्या जवळ येणार नाहीत. म्हणून गोविंदाचा आश्रय घे. पण हे सगळं करत असताना गोविंदाचा आश्रय सोडायचा नाही, हे मात्र नक्की. गोविंदाचं आपण भजन सतत मनन चिंतन भजन जे जसं जमेल तसं आपण सतत गोविंदाचं भजन केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, नाम घेतलं पाहिजे. आणि हे करत असताना मग तुम्ही एक थेंब जरी गंगेचा कोणी आणून जातात लोक ठिकाणी, आम्ही गंगेला गेलो होतो, तिथून आपल्याला थोडंसं देतात, मग ते जरी आपण श्रद्धेने प्यायलं किंवा भगवद्गीता थोडी जरी वाचली, एक ओळ जरी वाचली पण श्रद्धेने वाचली तरी भगवंत तुम्हाला त्याच्यातून सुटका करतो. आणि मग परत भज गोविंदं भज गोविंदं. अंगं गलितं फलितं मुण्डं दशहि विहीनं जातं तुण्डं वृद्धो याति गृहीत्वा दण्डं तदपि न मुञ्चति आशापिण्डं. भज गोविंदं भज गोविंदं भज गोविंदं मूढमते. प्राप्ते सन्निहिते मरणे नहि नहि रक्षति दुःखं करणे. अंग गलितं फलितं मुंडम म्हणजे शरीर गळित गात्र होतं. डोकं फलितं मुंडम, डोकं पांढरं शुभ्र म्हणजे काय, केस पांढरे झालेले म्हणजे पिकलेले. वय झाल्यावर पिकतात. हल्ली तरुण मुलांचं डोकं पांढरं. तर दात सारे नाहीसे झाल्याने तोंडाचे बोळके होते आणि हातात काठी टेकत असताना सुद्धा वृद्ध होऊन चालायला लागला. काठी टेकवत तरी आशा काही सुटत नाही. मग हे सगळं जर असे आहे तर एक भगवंताचं नाव घ्यायला तुला काय हरकत आहे. भज गोविंद भज गोविंद.
बालस्तावत् क्रीडासक्तः तरुणस्तावत् तरुणीरक्तः वृद्धस्तावत् चिन्तामग्नः परिब्रह्मणि कोऽपि न लग्नः भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते। काय? बाल तावत क्रीडा सक्त, बालपणी खेळात रमतो. बाल तावत बालपणी क्रीडा खेळण्यामध्ये रमलेला असतो. तरुणपणी तरुणीच्या मोहात गुंतलेला असतो. वृद्धपणी वृद्धस्तावत चिंतामग्न, वृद्धपणी अनेक काळज्या डोक्यामध्ये असतात. मग हे सगळं जीवन चालूच असतं की नाही? मग हे सगळं चालू असताना ब्रह्माची आठवण करायला फुरसत कुठे तुला? हे सगळं चालूच राहणार आहे, ब्रह्माची आठवणच होणार नाही. म्हणून तू काय कर, भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. थोडक्यात या कडव्यामध्ये असं सांगायचंय की अगदी लहानपणापासून जरी सुरुवात केली तरी वय वाढतं तसं ते तारुण्य येणार, ते वृद्धत्व येणार. मग लहानपणापासून जर सवय असेल भगवंताच्या नामाची तर आपण नक्कीच त्याच्यातून तारले जातो. कारण हे सगळं घडतच असतं, प्रपंच हा घडत असतो आणि परमार्थ किंवा भगवंताचं नाम घडवावं लागतं, जाणून बुजून घडवावं लागतं. नाहीतर आपण इतके गुरफटलेले असतो ना, हे झालं की ते झालं की ते झालं की अरे भगवंताचं नाम घ्यायचंच राहील. पण एकदा मनाला सवय झालेली असेल ना तर ते नाम घेतल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही. मग प्रत्येक गोष्टीमध्ये आपण नाम घेतल्याशिवाय सुरुवातच करत नाही. उठल्यापासून नाम घ्यायचं, धरणीला पडेपर्यंत नाम घ्यायचं. जेव्हा जेव्हा आठवण होईल तेव्हा तेव्हा भगवंताचं नाम घ्यायचं. आपले व्यवहार तर चालूच असतात. पुनरपि जननं पुनरपि मरणं पुनरपि जननी जठरे शयनम् इह संसारे बहुदुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंदं भज गोविंदं भज गोविंदं मूढमते. प्राप्ते सन्निहते मरणे नहि नहि रक्षति दुःखं करणे. या संसारामध्ये पुन्हा जन्म आहे, पुन्हा मृत्यू आहे. जो जन्मलेला आहे त्याला मृत्यू आहे, ज्याला मृत्यू झालाय त्याला पुन्हा जन्म. हे कसं काय? हा सिद्धांत आहे. अनेक लोकांनी, अनेक ऋषीमुनींनी हे सिद्ध करून दाखवलेलं आहे. पूर्वजन्मीच्या आत्म्यांशी बोलून दाखवलेलं आहे, सिद्ध करून दाखवलेलं आहे की जो मृत झालेला आहे त्याला पुन्हा जन्म आहे. आणि हे जर जन्ममरणाचे रहाटगडगे चालू राहतं तर ह्या जन्ममरणाच्या रहाटगडग्यातून तरुण जाण्यासाठी दयावंत अशा भगवंता कृष्णा या दयासागरातून मला तरुण ने. आणि त्यासाठी उपाय काय? गोविंदाचा आश्रय घे, गोविंदाचं भजन कर आणि सतत गोविंदाच्या नामातच राहा. आता सुरुवात तशीच आहे पण पुढचे शब्द वेगळे. पुनरपि रजनी पुनरपि दिवस पुनरपि पक्ष पुनरपि मास पुनरप्यय्यं पुनरपि वर्षं तदपि न मुञ्चति आशामर्षं भज गोविंदं भज गोविंदं भज गोविंद मूढमते. म्हणजे जे वर सांगितलंय, ऋतू वगैरे येतात आधी जे सांगितलं तसंच सांगितलंय. रात्र दिवस पंधरवडा महिना षण्मास हे सगळं कालचक्र सतत चालू आहे. आता इथे आणखी एक सुचवावं सारखं, भगवंत हे सगळं कालचक्र चालू ठेवतं की नाही? भगवंत त्याच्यामध्ये खंड पाडतो का? मग जो त्याच्यामध्ये खंड क्षणभरही पाडत नाही तर आपण का पाडायचं साधं त्याचं नाम घेण्यासाठी? असा प्रश्न आपण स्वतःला विचारायला काहीच हरकत नाही की तो जर क्षणभर सुद्धा हे चक्र थांबवत नाहीये त्याचं, त्यांनी जर थांबवलं तर सगळं कारभार ठप्प होऊन जाईल. मग तो जर त्याचा कार्य थांबवत नाही तर आपण साधं भगवंताचं नाम घेणं का बरं थांबवायचं? तेच इथे आचार्यांना सांगायचं आहे. गोविंदाचा आश्रय घे.
वयसि गते कः कामविकार शुष्के नीरे कः कासार नष्टे द्रव्ये कः परिवारो ज्ञाते तत्त्वे कः संसार भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते प्राप्ते सन्निहते मरणे नहि नहि रक्षति दुःखं करणे वयसि गते कह काम विकार आणि त्यांनी मग परत त्याचं रूपक दिलंय शुष्क नीरे कह कासार वयसी गते म्हणजे वय निघून गेल्यानंतर कामविकार निरर्थक आहे. पाणी सारं आटून गेलं तर तळ काय राहणार आहे? त्या तळ्याला काहीच किंमत नाही. पैसा अडका संपला तर परिवार तरी कुठे राहणार? आणि मग ही सगळी व्यवहारातली उदाहरणं देताना आचार्य त्या वृद्धाला म्हणतात, अरे एक आत्मज्ञान तुला जर झालं तर हा संसार तू इतका सहजपणे पार करून टाकशील. म्हणून तू गोविंदाला शरण जा, म्हणून तू गोविंदाला शरण जा. नारी स्तन भरनाभिनिवेश दृष्ट्वा माया मोहवेश एतन्मास वसादि विकारं मनसि विचिन्तय वारं वारं भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते. नारी तन भरणा अभिनिवेश. नारी तन म्हणजे स्त्रीचे अवयव, विशेषतः मुख, पुष्टस्तन, नाभी इत्यादीचे अवलोकन केल्यावर मोह आविष्ट होणं साहजिक आहे. मोह आविष्ट होतो. परंतु हे सारं कसं आहे तर मांस चरबी यांनी बनलेलं शरीराचे अवयव आहे. ते वरचे वर मनावर ठसव काय की हे मांसाचा गोळा आहे. जसा चिखलाचा गोळा कधीही पडून जातो तसा हा मांसाचा गोळा कधीही पडूनच जाणार आहे. मग हे मनाला सारखं ठसव की हे तात्कालीन आहे. मग कायमस्वरूपी काय आहे तर आत्मा आहे. कायमस्वरूपी काय आहे? भगवंताचं चिंतन करणं कायमस्वरूपी आहे. हे तू जाणून घे आणि चरबी व्यतिरिक्त त्या शरीरामध्ये दुसरं काहीही नाही हे जाणून घे आणि त्यापासून तू परावृत्त हो आणि त्या भगवंताला शरण जा. कस्त्वं कोऽहं कुत आयात कामे जननी को मे तात इति परिभावय सर्वमसा विश्वं त्यक्त्वा स्वप्नविचार भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते प्राते सन्निहते मरणे नहि नहि रक्षति डक्रं करणे. कस्त्वं कोऽहं कुत आयात कामे जननी कोमे तात. संस्कृत असल्यामुळे आपल्याला पटकन त्याचा अर्थ कळत नाही, पण मराठी सांगितलं की लगेच कळेल. काय? कस्त्वं कोऽहं, तू कोण आहेस? कुत आयात, मी कोण आहे, मी कोठून आलो? कुत आयात, मी कुठून आलो? माझी आई कोण? कोण आहे आपली आई? सांगा बरं, सांगा. परमात्मा ही माझी आई आहे, ज्याने ही सृष्टी सगळी निर्माण केली. आणि त्या परमात्म्याने आई होण्याचं काम कोणाला दिलंय माहिती? पृथ्वी मातेला दिलंय. आपण सगळेजण ह्या पृथ्वी मातेची लेकरं आहोत. हा विचार, सूक्ष्म विचार आपण करायला हवा की आपण सर्वजण ह्या पृथ्वी मातेची लेकरं आहे. आणि म्हणून आपण ह्या पृथ्वीवर नाना अपराध लोक करत असतात, नाना गुन्हे करते, सगळे पोटात घेते. जसं आई मुलाचे अपराध सगळे पोटात घेते, तसं या पृथ्वीवर जो जो जसं जसं वागेल
तसं तसं ती माता, पृथ्वी माता सर्व पोटात घेते. आणि हे नुसतं असं वर्णन नाही आहे, हे तत्व आहे. तन्मात्रा किंवा जे महद ब्रह्म ज्याला आपण म्हणतो, मम योनिर महद ब्रह्म तस्मिन गर्भान दधाम्यहम, असं भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे की नाही. तर भगवंत स्वतःचं बीज म्हणजे आत्मा म्हणून आपल्या सर्वांच्या हृदयात आहे. आणि हे शरीर म्हणजे ती योनी आहे, महद ब्रह्म. आणि त्याच्यापासून हे 5 तत्व निर्माण झालेले आहेत. पंचमहाभूत जी निर्माण झाली ती त्याच्यापासून. आणि मग त्यातली पृथ्वी ही आपली माता आहे. म्हणून तू कोण आहेस, मी कोण आहे, मी कुठून आलो, माझी आई कोण, माझे वडील कोण, या सर्व गोष्टींचा मानवा तू विचार कर. हे सर्व विश्व असार आहे. सार आणि असार दासबोधामध्ये आपल्याला समर्थ वारंवार सांगतात की सार कुठला आहे, असार कुठला आहे. साधं घेऊया हो उदाहरण. तुम्हाला सगळ्यांना सार असार शब्द माहीत आहे, महिलांना माहिती असेल. तुम्हाला माहित आहे सार आणि असार काय. आपण ताटामध्ये तांदूळ निवडायला घेतले समजा, आता तर काय सगळं निवडलेलंच मिळतं, पण पूर्वीच्या काळचं समजूया. ताटात निवडायला आपण धान्य घेतल्यानंतर आपण त्यातले खडे कचरा हे काय करतो, बाजूला सारतो. आणि सारतो बाजूला म्हणजे त्यातलं ते काढून टाकतो आणि आपल्याला जे हवंय तेच घेतो. तर सार आणि असार म्हणजे जे स्वच्छ सुंदर आहे, जे आपल्याला ग्रहण करण्यासारखं आहे ते असार, ते सार. आणि असार म्हणजे जो कचरा आहे, घाण आहे, खडे आहेत, ते असार. मग आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला काय असार आणि काय सार आहे हे कळवून घ्यायचं आहे. आणि हे कळवून घेतलं की नेमकं आपण वेचायचं काय. आपण क्रीम काढतो आणि चोथा टाकून देतो की नाही, नवनीत लोणी घेतो आपण आणि ताकातला चोथा टाकून देतो. का तर ते लोणी आपल्याला जास्त आवश्यक असतं. तसं अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे की भगवंताची सेवा, भगवंताचं भजन, भगवंताचं कीर्तन हे काय आहे तर सार आहे. आणि बाकी सगळं असार आहे. म्हणजे आता इथे आपण काय लक्षात ठेवायचं, आपण तर रोजच्या व्यवहारात हे सगळं करतच असतो. आतापर्यंत आपल्याकडे जे काही साठलेलं आहे, जुन्या नव्या आठवणी, कोण काय बोललं असेल, कोणी काय अनेक गोष्टींमुळे मन दुःखित होतं, ते सगळं बाजूला काढायचं, हळूहळू काढायचं. मनात विचार आला की फेकून दे, खडा आला की फेकून दे, दाताखाली खडा आला की इतका रागाने फेकून देतो आपण, असं करून लगेच फेकून देतो. तसा कुठलाही विचार अशा पद्धतीचा आला की चटकन बाजूला फेकून द्यायचा, काढूनच टाकायचा. म्हणजे जे राहील ते चांगलंच राहील आपल्याजवळ आणि ते चांगलंच आपल्याला घेऊन जायचे. ते आपल्याला भगवंताचं नाम घेण्यासाठी उपयोगी होणार. हो की नाही. आपल्याला सगळ्यांनाच हे अनुभव असतात असं काही नाही, सगळ्यांना अनुभव असतात. पण मग आपण इथे इतकं ज्ञान ऐकत असतो, त्याचा उपयोग काय करून घेणार आपण, तर हाच उपयोग करून घ्यायचा. आणि ते शंकराचार्य सांगतात, तस्त्वं कोहं कुत आयात कामे जननी को मे तात इति परिभावय सर्वमसारं विश्वं त्यक्त्वा स्वप्नविचारं भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते. पुढचं कडवं बघूया. वेळ झाली नाही ना. गेयं गीता नाम सहस्रं ध्येयं श्रीपतिरूपमजस्रं ज्ञेयं सज्जनसङ्गे चित्तं देयं दीनजनाय च वित्तं भज गोविन्दं भज गोविन्दं
भज गोविंदं मूढमते प्राप्ते सन्निहते मरणे नहि रक्षति दुःखं करणे गेयं गीता नाम सहस्रम ध्येयं श्रीपती रूपम अजस्रम। या शब्दाचा अर्थ आहे गेयं गीता, गीता आणि विष्णू सहस्रनाम नेहमी म्हणत जा। तेव्हापासून सांगितलंय शंकराचार्यांनी। आणि आपण आता कुठे ग्रुप केले आणि 2 वेळा सहस्रनाम म्हटलं असं टाकतोय आता। पूर्वीचे लोक नेहमीच म्हणायचे, एकदा तरी विष्णू सहस्रनाम असायचं, पण आता आपल्याला सांगितलं म्हणून आपण करतो, पण ते चालूच ठेवायचं शेवटपर्यंत। आचार्यांनी पण तेच सांगितलं, गीता आणि विष्णू सहस्रनाम नेहमी म्हणत जा। श्री भगवान विष्णू याच्या स्वरूपाचं सतत चिंतन कर। का बरं भगवान विष्णूचं सतत चिंतन का करायचं? कोणाला सांगता येईल? नक्की येईल, सांगतात, सांगा बरं। बरोबर, आपण ह्या पृथ्वीवर ज्या वेळेला पहिला श्वास घेतो आणि शेवटचा श्वास टाकतो तेवढ्यापर्यंतची सर्व जबाबदारी भगवान विष्णूंवर आहे। मग आपल्याला असं पण काही लोक विचार करतील की मग त्यांच्यावर जबाबदारी तर आपल्याला काय, त्यांच्यावर जबाबदारी आहे पण त्यांची आठवण नकोच करायला, कृतज्ञता म्हणून तरी आठवण करायला हवी ना। ते आपलं भरण पोषण करणार हे निश्चित, कारण आपण ह्या पृथ्वीवर आलोय म्हणजे ती त्यांची जबाबदारी असली तरी आपण त्यांची स्तुती करणं हे आपलं कर्तव्य आहे। आणि म्हणून तू त्याच्या स्वरूपाचं सतत चिंतन कर। म्हणून हे चातुर्मास आहे ना, ही पर्वणी असते। जेवढं काही तुम्ही नामस्मरण कराल, एवढं काही भगवंताची पूजा कराल, चिंतन कराल, ते सर्व आपल्यासाठीच असतं। भगवंत स्वतःकडे काहीच नाही हो ठेवत, कधीच नाही। तुम्हालाही अनुभव येत असतील, तुम्ही खूप मनापासून एखाद दिवशी काही केलं, लगेच त्या दिवशी संध्याकाळपर्यंत तुम्हाला लगेच तो पावती देऊन टाकतो, काही ना काही रूपात देतो की नाही? खूप वेळा असं घडतं। म्हणून फक्त त्याची आपण आठवण करायला पाहिजे, सतत त्याचं नाम घ्यायला पाहिजे। नंतर चित्त नेहमी सज्जनांच्या संगतीतच असायला हवं, कुसंगत नकोच, बघायचं पण नाही तिकडे। आणि आता तुम्ही इथे इतके वर्ष येताय, हे तुम्हाला सुद्धा असं वाटत असेल नको हवे हा शेजार, असं बघत सुद्धा नसाल तुम्ही तिकडे नक्कीच, कारण संस्कार झालेले इतके वर्ष इथे तुम्ही श्रवण करताय। दैनंदिन श्रवणाने आपण अगदी म्हणजे कुठलीही गोष्ट करण्यासाठी त्याच्यावर मेहनत घ्यावी लागते, तशी आपल्या मनावर खूप संस्कार झालेले। आपण पुरणपोळी करतो म्हणजे काय, त्याच्यावर संस्कार करतो, सर्व प्रोसेस करतो आपण, हो की नाही? त्यानंतर ते करायचे, त्यानंतर ते करायचे, तेवढ्याच प्रमाणात करायचे। असा संस्कार आपल्या मनावर झाल्यानंतर आपलं मन इकडे तिकडे जाणारच नाही। म्हणून कुसंगत नकोच असं सांगतायत। आणि दीन दुबळे अपंग ह्यांना सतत द्रव्य सहाय्य करीत जा, असं आचार्य सांगतायत। आता खरं तर तो वृद्ध माणूस आहे, तो अतिशय दीन दुबळाच आहे मुळात, पण त्यांचा उपदेश आहे आचार्यांचा, चारपट पंजारिका स्तोत्रामध्ये त्यांनी उपदेश केलाय, तो त्या वृद्धाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांसाठी केलेला आहे। म्हणून ते खूप मोलाचा सल्ला देतात की दीन दुबळे अपंग यांना सतत सहाय्य करत आहे। अर्थातच परत गीता तिथे येते, देशे कालेच पात्रेच, पात्र पाहिजे ती व्यक्ती, नाहीतर हल्ली बघा सिग्नलला सोंग घेऊन येतात म्हातारे, तुम्ही पण पाहिलं असेल, अक्षरशः असे फाटके कपडे घालतात, मनुष्य तरुण असतो, काही काम करायला नको, पण ते असं सोंग घेऊन येतात आणि मागतात। म्हणून गीतेचं तत्वज्ञान इथे उपयोगी पडतं
की देशे कालेचे पात्रेचे, योग्य ठिकाणी योग्य वेळी योग्य व्यक्तीलाच आपलं दान केलं पाहिजे हा पण विचार करायचा। आणि असं केल्यामुळे काय होईल, भगवंताला तर शरण, गोविंदाला तर शरण जायचं, पण तो श्रीहरी तुझे नक्की कल्याण करेल अशी खात्री देत आहेत आचार्य। प्रत्येकाला देत आहेत बरं का, प्रत्येकाला आचार्य ही खात्री देतात की तुम्ही दीन दुबळ्यांची सेवा करा, त्यांना दान करा, अन्नदान करा, आर्थिक दान करा, वस्त्रदान करा, भगवंत नक्कीच तुमचे कल्याण करेल। पुढचं कडवं आहे, यावज्जीवो निवसति देहे कुशलंतावत् पृच्छति गेहे गतवती वायौ देहापाये भार्या बिभ्यति तस्मिन् काये भज गोविंदं भज गोविंदं भज गोविंदं मूढमते प्राप्ते सन्निहते मरणे नहि नहि रक्षति दुष्कृतकरणे। काय म्हटलंय, यावत जीव निवसती देहे कुशलन तावत पृच्छती गेहे, जोपर्यंत या देहामध्ये जीव आहे, प्राण आहे, तोपर्यंत लोक घरातले सुद्धा कुशल विचारतात, कसं आहे तुमचं, ठीक आहे ना, असं विचारतात। पण देहातील प्राण निघून जातात, त्या देहाला नित्य प्रेम करणारी बायको देखील घाबरते। आणि म्हणून मानवा, तुला जर तुझं सार्थक करून घ्यायचं असेल तर तू त्या गोविंदाला शरण जा, ही वस्तुस्थिती आहे। आणि गोविंदाला शरण गेलं ना की भीतीच जाते, सगळी भय सगळं जातं। का भय जातं, कारण आपल्याला एक आत्मविश्वास येतो, भगवंत आहे माझ्याजवळ, माझ्या बरोबर आहे, माझ्या जवळ आहे, माझ्या बरोबर आहे, हा आत्मविश्वास आपल्याला खूप काहीतरी धैर्य देऊन जातो। म्हणून भीती जाते, भीती जाते म्हणजे धैर्य येतं, आणि धैर्य हे भगवंताच्या नामाशिवाय येतच नाही। सगळ्यात मोठं धैर्य देणारी शक्ती कोण असेल तर भगवंताचं नाम। सुखतः क्रियते रामा भोग पश्चात् हन्त शरीरे रोग, यद्यपि लोके मरणं शरणं तदपि न मुञ्चति पापाचरणं भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते। स्त्री सेवन करताना सुख वाटते हे तरुणांसाठी, परंतु हे सुखच दुःखाला कारणीभूत होतो। अनेक रोग शरीरामध्ये उत्पन्न होतात, मरण हे ठरलेलंच आहे प्रत्येकाला, पण तरी देखील माणूस पाप आचरणापासून परावृत्त होत नाही। मग याला काय करायचं, याला उपाय काय, तर गोविंदाला शरण जा, भज गोविंदं भज गोविंदं भज गोविंदं मूढमते। पुढचं पण फार छान बरं का, रथ्या चरपट विरचित ग्रंथ पुण्या पुण्य विवर्जित पंथ नाहन्नत्वन्नाय लोक तदपि किमर्थं क्रियते शोक भज गोविंदं भज गोविंदं भज गोविंदं मूढमते। रथ्या चरपट विरचित कंथ म्हणजे रस्त्यातील चिंध्या गोळा करून त्या एकमेकाला जोडून वस्त्र धारण करतो, पण पापाचा आणि पुण्याचा विचारच केला जात नाही। तू आणि मी हे सगळं विश्वच खोटं आहे। नाहन्वन्नायन लोक तदपि किमर्थं क्रियते शोक, हे सारं विश्व खोटं आहे हे आपल्यालाही माहिती आहे, आपणही वाचतो अध्यात्मामध्ये की नाही, सगळं खोटं आहे, पण तरी सुद्धा हे सगळं व्यर्थ असलं तरी आपण शोक करतो। एवढीशी वस्तू हरवली तरी आपण शोक करतो, हो की नाही करायचं, सोडून द्यायचं, समर्पण अर्पणमस्तु असं म्हणायचं।
कारण एवढ्याशा बारीकशा ज्या आशा असतात ना, आकांक्षा, इच्छा, त्या सुद्धा घेऊन आपल्याला पुढचा जन्म मिळत असतो. बारीक सारीक गोष्टी सुद्धा आपल्या बरोबर येतात. 15व्या अध्यायात वर्णन आहे भगवद्गीतेच्या 15व्या की माणूस कोणती शिदोरी घेऊन जातो, तर ह्या वासना ज्या बारीक सारीक राहिलेल्या असतात. मग मी अमक्या वेळी अमकीला हे दिलं होतं, तिने माझी वस्तू परत दिली नाही, असं म्हणता म्हणता त्रास केला तर ती इच्छा राहिली ना मनामध्ये, हो की नाही? म्हणून भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते, त्या गोविंदाला सतत शरण जा. आता शेवटचंच कडवं आहे हे. कुरुते गंगा सागर गमनम व्रत परिपालनम अथवा मादानम ज्ञानविहीन सर्व मनेन मुक्तिर्न भजती जन्मशतेन भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते प्राप्ते सन्निहते नहि मरणं दुःखं करते. कुरुते गंगा सागर गमनम व्रत पालनम अथवा दानम ज्ञानविहीन सर्व मनेन मुक्ती ही न भजती जन्मशतेन. कुरुते गंगा सागर गमनम म्हणजे गंगा सागरला जाऊन लोक सांगतात आम्ही गंगा सागर गेलो, काशी केली, 4 धाम यात्रा केल्या, असं खूप अभिमानाने लोक सांगतात. पण इथे आचार्य म्हणतात की गंगासागर, काशी, प्रयाग, गया इत्यादी तीर्थक्षेत्रांना जाऊन तिथलं व्रत आचरण करून किंवा दानधर्म तिथे केलं जातं, हे सारं केलं तरी जोपर्यंत आत्मज्ञान होत नाही तोपर्यंत 100 जन्म जरी आपण तीर्थयात्रा केल्या, 100 जन्म जरी गंगासागराला, काशी, प्रयागला गेलो तरी त्याचा काहीही उपयोग नाही. म्हणून आत्मज्ञान व्हायला पाहिजे. आणि आत्मज्ञान म्हणजे काय? आत्मज्ञान म्हणजे आपला आत्म्यासंबंधीचं ज्ञान. आत्मा कसा आहे, तो कुठून आलाय, तो कोण आहे नेमका, हेच सगळं ज्ञान आपल्याला व्हायला पाहिजे. आणि हे ज्ञान आपल्याला गीता शिकल्यावर होतं, वेदांताचे जे काही अभ्यास आहे तो केल्यावर होतो, सतत सतत श्रवण, भागवत, रामायण, गीता ह्याचं सतत श्रवण केल्याने आत्मज्ञान हळूहळू प्राप्त व्हायला लागतं. म्हणून तीर्थक्षेत्र नाही करायला जमलं तरी चालेल, काशीला नाही जायला जमलं तरी चालेल, गंगासागर प्रयागला नाही जायला जमलं तरी चालेल, पण इथे बसून आत्मज्ञान करू द्या. आत्म्याचं ज्ञान म्हणजे काय की आत्ता मला काटा टोचलाय आणि तो काटा टोचल्यावर मला जे दुःख होईल आणि माझ्या समोर दुसरीच्या पण पायात काटा टोचलाय तेवढं दुःख मला पण झालं पाहिजे त्यावेळी. हे ज्ञान झालं म्हणजे आत्मज्ञान. नाहीतर आपण काय करतो, स्वार्थ जाऊ दे, स्थिती लागलं असेल असा आपण विचार करतो. आपल्याला जसं दुःख होत आहे तसं दुसऱ्यांना सुद्धा काहीतरी होत असे ही जाणीव सतत मनात राहिली पाहिजे. नाहीतर आपण बघतो की मी अगदी मस्त सुखात आहे, दुसऱ्याचं काहीही होत असा विचार जो करतो त्याला आत्मज्ञान अजूनही झालं नाही असं समजायचं. मग त्याने कितीही तीर्थयात्रा करू दे, दानधर्म करू दे, अन्नछत्र चालवू दे, त्याचा काहीही उपयोग नाही असं तिथे आचार्य सांगतात. आणि म्हणून म्हणतात त्यांनी तुला मोक्षप्राप्ती पण होणार नाही आणि म्हणून तू गोविंदाला शरण जा, गोविंदाला शरण जा. असं हे चरपट पंचरिका स्तोत्र आता जर तुम्ही रेडिओवर ऐकलं तर तुम्हाला नक्की आवडेल आणि पुन्हा पुन्हा ते तुम्हाला गावंसं सुद्धा वाटेल. इतकी छान चाल त्याची आहे, अर्थ पण खूप सुंदर आहे. चरपट पंचरिका सारखंच 12 पंचरिका स्तोत्र पण आचार्यांनी लिहिलेलं आहे. आता 12 म्हणजे त्याच्यात 12 कडवे, त्याच्यामध्ये 17 कडवे आहेत. आणि हे सुद्धा 12 पंचरिका स्तोत्र अशासाठी लिहिले की लोक संपत्तीच्या मागे लागलेले असतात आणि संपत्तीच्या मागे लागल्यामुळे त्यांना
भगवंताकडे बघण्याची इच्छा पण होत नाही. अशांना जागृत करण्यासाठी आचार्यांनी ते स्तोत्र लिहिलेलं आहे. जर आपल्याला संधी मिळाली तर पुढच्या वेळी आपण त्याही स्तोत्राचा आपण अर्थ बघूया आणि इथे थांबूया. धन्यवाद.